जिल्ह्यातील 112 क्रमांक आपत्कालीन कॉल्सना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी मदत होईल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात 28 नवीन वाहनं दाखल. शिर्डी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास प्रदान करण्यात आलेल्या 28 चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले, बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचं स्वरूप बदललंय. गुन्हेगार अद्ययावत शस्त्रांचा व इंटरनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतायत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस जनतेच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक यंत्रणा व साधनांची गरज असल्यास जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ती तात्काळ उपलब्ध करून दिली जातील. शासनाचा भर केवळ वाहनं देण्यावर नसून पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी निवासस्थानांचा प्रश्न सोडवण्यावर देखील आहे. अहिल्यानगर शहरात 322 कोटी रुपये खर्चाच्या पोलीस निवासस्थान संकुलाचं काम हाती घेण्यात आलंय. सायबर गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी CCTV बसवण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला. उपविभागीय स्तरावरही आधुनिक कमांड सेंटर उभारणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग व इतर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यास मदतीसाठी या नवीन वाहनांचा मोठा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात मुंबई 28,000 वगळता राज्यात सर्वाधिक म्हणजे वर्षाला सुमारे 17,000 गुन्हे घडतात. हे प्रमाण पुणे व नागपूर शहरांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार व शिर्डी, शनिशिंगणापूर सारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्र लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही वाहनं अत्यंत उपयुक्त ठरतील. विशेषतः महिलांची सुरक्षितता व 112 क्रमांकावर येणाऱ्या आपत्कालीन कॉल्सना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या वाहनांमुळे मदत होईल. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस दल जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यात कोपरगाव व पाथर्डी येथील नवीन पोलीस ठाण्यांचं बांधकाम पूर्ण झालंय. राहता, नेवासा व राहुरी येथील कामं प्रगतीपथावर आहेत. श्रीगोंदा व श्रीरामपूर येथील कामांना गती मिळाली असल्यानं पोलीस प्रशासनाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे, असंही सोमनाथ घारगे यांनी सांगितलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केलं. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्री थोरात, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिगे आदी उपस्थित होते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामने, अहिल्यानगर, शिर्डी.